कामाचा. अजून गुरासनी वैरण नाही, पाणी नाही. कधी व्हायची काम सगळी. काके अरे काय सूर्य बस. लय गडबडीत आहेस ग. अरे कशाचं बाबा, अजून गुरासनी पाणी नाही, वैरण नाही. सगळं मलाच करायला लागतंय बाबा हे सगळं. का ग आप्पा कुठे गेलं? अरे आप्पा गेले ते पाहुण्यांच्याकडं. शंकरच्या लग्नाचं चालू आहे ना, तिकडे गेले ते. काय करायचं बाबा, आमच्या काळात असं नव्हतं. अरे पहिलं पुरीच्या बापाला चप्पल भिजवायला लागायची. आता तसं नाही, आता पोराच्या बापाला चप्पल भिजवायला लागते. अगं काके, पण ही परिस्थिती आली कुणामुळे? तुमच्या पिढीनं जर विचार केला नसता की दिवाच पाहिजे, वंशाला दिवाच पाहिजे, आणि त्या मुलीचा गळा जर गर्भातच घोटला नसता, तर ही वेळ आज पोरांच्यावर आली असती का? सांग बरं. अरे पोरगा काय आणि पोरगी काय, आम्हाला तर असं वाटतंय का? पहिल्या टायमिंगला म्हणलं आता पोरगी होईल, तर झाला शंकर. दुसऱ्या टायमिंगला तुला आता तरी पोरगी होईल, त्या टायमिंगला झाला शरद. कुठल्या आई बापाला वाटेल का अरे पोरगा काय आणि पोरगी काय सगळे सारखीच घ्यायची? बरोबर आहे तुझं, पण ते शरदचं काय फोन बिन येतो का काके? अरे शरद आहे मुंबईला, त्याचं चांगलं चाललंय बघ. पगार पाणी बी भरपूर आहे, चांगला आहे ते. अरे सूर्या, बरं झालं तू आलास. तुला एक मला विचारायचं होतं. काय ग? शंकरा तुझ्याजवळ काय बोलला कर? नाही बाबा, मला नाही काय बोल. अरे कालपासून गप आहे, नीट खायना बी झालाय, काहीच बोलणं झालाय बघ. अरे सकाळी रानात बी तसंच गेलाय उपाशी, आणि काहीच बोलला नाही बघ मला. रात्री काय झाले का घरी? नाही, अरे ते पोरगी बघून आल्यापासून तसं करतोय. काय बोलणं झालाय, नीट खायना झालाय. मी काय म्हणते, तू जरा त्याला विचार की त्याच्या मनात काय आहे काय नाही, ती जरा बघ की, आणि मग मला सांग बाबा. तसं लेट काळजी वाटते बघ त्याची आता मला. काके तू नको टेन्शन घेऊस, अगं काहीतरी किरकोळ कारण असणार आहे. तू काय टेन्शन घेऊ नकोस काके, काय नसणार एवढं. मला माहित आहे की, मी ओळखते की त्याला चांगलंच. अरे नाही बाबा, कालपासून पोरग तसं करतंय, उपाशी राहतंय, काय बोलणं बी झालंय. बर थांब जरा, मी भाकरी टाकले, त्या ठेसा बी केलाय. तू असं कर, त्याला तेवढा डबा देऊन ये, तू बी खा आणि त्याला बी खाया घाल. चालते आणते मी डबा, थांब. गे बघ काके, लवकर ये, मला बी भूक लागली आता. अरे हो बाबा, आले, डबा तरी भरू दे की. हा ठेव की बाबा डबा. बाबा भाकरी, वांग्याचं कालवण आणि ठेसा दिलाय बघ. बर, त्याला खाया घाल पोटभर, आणि त्याला एकदा विचार बाबा तुझ्या मनात काय आहे काय नाही, आणि तू बी खा. अरे तू काय काळजी करू नको काकी, मी त्याला पोटभर जेवायला घालतो. आणि ते त्या टेन्शनचा पण काय विचार करू नको, किरकोळ कारण असणार, मला माहिती आहे की ग. पोरग काय बोलू ना म्हणून तुला सांगते, तू तर निदान त्याशी बोलून बघ बाबा. होय होय, तू नको टेन्शन घेऊ, तुझे चालू दे काम, मी जातो. चालतंय, त्याला लागली असेल भूक. बरोबर. चला. आणि मला आल्यावर सांग बाबा तू काय म्हणतोय ते. बर बर, येऊ का? हा जा जा. ही काम उरकायची कधी, गुरांची वैरण ही पडले, ढीगभर काम पडले, वाईटा वाया. वैरण टाकावं लागलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ओम नमो जी आद्याय, वेद प्रतिपाद्याय, जय जय सुसंवेदा आत्मरूपा. शालू बाळा, बस जरा तुझ्याबरोबर महत्वाचं बोलायचं.
अगं मी सकाळपासून बघतोय तू गप्प गप्प आहे. तुला कोणी काय बोललं का? तुझं काय मन ठराव नाही. नाही असं काही नाही, ते रात्री झोप झाली नव्हती ना म्हणून, बाकी काहीच नाही. नाही काय तुला अडचण असते, कोण काय बोललं असलं तर मला सांग. नाही नाही, मला कशाला कोण काय बोलतंय. दवाखान्यात वगैरे जायचं आहे का? नाही नाही, एवढं नाही काय झालं मामा. असं दवाखान्याची वगैरे काही गरज नाही, एवढं नाही काय. काय दवाखान्यात जायची गरज नाही. लक्ष आहे का घरात जरा तरी पुरीचं? 4 वेळा हाक मारली तर एकदा ओ देत नाही, नुसती स्वतःच मग नसते. हो रामकृष्ण हरी, तुम्ही जरा शांतता. कसं शांत राहायचं? त्या पुरीचं लक्ष आहे का घरात जरा तरी? अहो माझं विचारणं तिचं कर्तव्य आहे. हो, हा घ्यायच्या. तुम्ही जावा, तुम्ही कामं करा. काय कामं करायची? भांडी पडली ती घासायची. घरात काय काम करू? हाय का काय घरात कराय? मामा मी भांडी घासून येते. ठीक आहे बाळा, जातो, आपण संध्याकाळी बोलू. देवा तुझे गणेश सकलमते प्रकाश. काल शंकर मुलगी बघायला गेला होता. काय झालं असेल? त्याने होकार दिला असेल का? मुलगी सुंदर असेल का? पण मला असं का होतंय? जाऊ दे, मला काय करायचंय. नाही पण विचारलं तर माझ्या मनाचं तरी समाधान होईल. शालू, अगं शालू, ए शालू. हो मामी. अगं लक्ष कुठं आहे तुझं? अग झाली की. सकाळपासून काय चाललंय काय कळणच झालंय. एवढा वेळ लागतोय भांडी घासायला? झाली झाली. नाही, जातेच राहणार आता आणि विचारतेच काल काय झालं. मामी मी जरा रानात जाऊन येते, वैरण घेऊन येते गुरांसाठी. एवढ्या सकाळी? अगं जरा बरं वाटत नव्हतं, म्हटलं रानात जाऊन आले तर जरा बरं पण वाटेल म्हणून म्हटलं. बरं वाटत नाही मग रानात जायची काय गरज आहे का? अगं जरा मोकळ्या हवेत फिरून आले तर म्हटलं बरं वाटेल. कसं मनाला वाटेल तसं करत जावा. बरं वाटत नाही, काय मनात चाललंय काय तर कळतच नाही बाया. लगेच येते जाऊन. हो जा, पण जाताना मामाला सांगून जावा. रस्त्यावर लय वेळ रिंगू नका. लगेच येते. तर मामाची लाडकी तिथं घरात खायचं, आम्ही उपसायला मोकळं. तुम्ही जावा फिरायला, राहा फिरत. अय शंकर्या, अय आला का सोऱ्या? आता हिला घेऊन कशाला आला इकडे? अय शंकर्या, लका काय रे सोऱ्या, लय कामाला लागला आज. लागा काय खाल्लंय सकाळी? अरे नाही काय रे, वेळच भेटला नाही बघ. म्हणलं ही वैरण संपवायची आणि मग बघू जेवणाचं. आणि होय रे, आता तोंड पाडलंयशी एवढं, काय झालंय नेमकं? काय नाही रे, काय नाही झालं.
काय नाही कसं तोंड सांगते की सगळं. ती पोरीनं काय नकार दिलाय वाटतं. एवढं नार्वस व्हायला काय झालं? जसं काय सगळं संपलंयच. तिथे इकडं कोयता मला जरा वैरण काढायची. ए शंकर या, चल जरा सावलीत बसूया, 2-2 घास खाऊन घेऊया. राहू दे रे, बघू एवढं आधी काम संपवून मग बघू. येडाबेड आहेस का काय? तू पोटात माझ्या कुरकुर करायला लागले. चल लवकर. इथे मला आधी काकीने सांगले सकाळपासून काय खाल्लेलं नाही काय नाही म्हणून. लागला वाट. बघू परत ये. भुका लागल्या त्याला का शंकर्या? होय रे, काय झालं रे? आता जरा खरं सांग. रात्री काहीतरी घडलंय त्याशिवाय तू असा वागणार नाहीस. घरी गेलो तुम्ही, काकी भेटलेली मला. काकी सांगत होती रे, शंकर गेलाय सकाळी, काय नाश्ता नाही, चहा नाही, काय नाही, तसाच गेला या. आणि आता बघ पहिल्यासारखं नाही, घळघळीत बोलत नाही, उगाच काहीतरी मनात ठेवून बसतो. आणि हे असलं नवीन काय सुरू केलेस रे? जेवणावर राग काढायचा, जेवणावर रुसायचं. हा, काय झालंय नेमकं? काय नाही रे सुऱ्या, काल पोरगी बघायला गेलेलो. होय, मग ती म्हणली ती पोरीला काय बोलायचं आहे का पोरा बरं काय बाबा, हो, तुमची काय माहिती. चर्चा का? आता तू हुसाच की, तुला सगळं माहितच आहे. हो. तू गेलास आणि परत ती पोरगी काय म्हणली माहिती आहे का मला? काय म्हणली? मला म्हणे तुमचं सगळं चांगलं आहे, घरातली चांगली आहे, ती तुम्ही एवढं शिकलाय, BSc ॲग्रिकल्चर झालाय, मग उगाच तुमचं आयुष्य शेतीत चाललंय म्हणे. आपण शहरात जाऊ, शहरात राहू. आणि त्याचं पण काय नाही रे, पण म्हणे आई आप्पासनी इथंच ठेवायचं, म्हणजे आई आप्पासनी गावाला ठेवायचं, मी शहरात जाऊन राहायचं. ती कसं शक्य आहे सांग बरं? नाही, असलं काय नको बघ आपलं. अरे मला सांग तू, लहानपणापासून आई आप्पांनी माझ्यासाठी किती कष्ट घेतले तुला माहितच आहे. होय. माझ्या शिक्षणाला एवढा पैसा खर्च केला, मला हवं नको ते सगळं लहानपणापासून त्यांनी बघितलं. आणि आता म्हातारपणाला तेच मी जेव्हा आधाराची गरज आहे तेव्हा मी शहराकडे जाऊन कसं राहू सांग. नाही, बरोबर. आणि मला पटणार नाही रे या सगळ्या गोष्टी. तुला तर माहितच आहे, आपला बारका भाऊ शरद मुंबईला असतो, वर्ष तो घरी येत नाही, त्याचं पण म्हणावं असं घराकडे लक्ष नाही रे. आणि अशा वेळेला अशा परिस्थितीला आपण शहरात जाऊन राहणं बरोबर दिसते का सांगू? बरोबर आहे तुझं शंकर. या कसं आहे माहितीये का, अरे कुठली तरी पोरगी मिळेलच की जिचं विचार तुझ्या विचाराशी मिळतं जुळतं असतील. तिला पण असं म्हणजे शेतीचं काम हे नुसतं काम वाटणार नाही र. तिला हे शेतीचं काम म्हणजे जरा पूजा असल्यागत वाटतं. आणि शेतकरी म्हणजे रानात राबणारा माणूस नाही, तो ह्यो मातीतला योद्धा आहे हे कळणारी, ही उमगणारी एखादी तरी पोरगी असणार की. आणि बघ, मी तुला शब्द देतो बघ, एक ना एक दिवस असं येईलच, अशा तुझ्या विचारांची मुलगी तुला मिळेल. अरे तुझं सगळं खरं आहे, पण मला काल पोरगी बघून आल्यापासून एक प्रश्न पडलाय. शेती करणाऱ्या पोरांकडे एवढं कमीपणानं कार बघितलं जात? शेतकऱ्याला जणू काही किंमतच नसल्याचं झाली. अरे पण हीच ती शेती आहे जी आपल्याला पोटभर अन्न देते. हीच ती माती आहे जी आपल्या जीवनाचं मोल ठरवते. अरे शहरात एवढंच नाही, कोथिंबीरीची पिंडी जर विकत घ्यायला गेलं तर 100 रुपयाला माणसं शहरात घेतली. पण कधी कधी वाटतं रे सूर्या, ह्या मातीत आपला जन्म झालाय, हीच आपलं भाग्य आहे. अरे ह्या शिवारात बांधावर बसून ठेचा भाकरी खाण्याची मजा आहे ती शहरातल्या 5 स्टार हॉटेलमध्ये कुठली रे? आणि ही काम आपल्याला देवानच दिलंय. आपण बळीराजा आहे आणि त्यात कसला आला रे कमीपणा? अरे पण लोकांनाही कळत नाही रे. हे काय, किती चांगला मुलगा आहे शंकर. मी उगाच त्याला चिडवत असते. एवढ्या चांगल्या मनाची मुलं आजकाल
खूप कमीच आहेत. अरे सूर्या, ही वाऱ्याची झुक, हा मातीचा गंध. अरे शहरातली लोक शोधत असतील रे पैशात समाधान, पण आपण शेतकरी, आपण आपल्या कष्टातच सुख शोधतो बघ. बर, मी काय म्हणतो, बोल की त्या बघा परत खाऊ. काय तिला वाईट मदत करू. अरे का पोटात माझ्या कुरकुर करते एकच काम करते, तिला वाईट मदत करू. आता आता तू म्हणतोस म्हणलं मदत केलीच पाहिजे की आता काय करायचं. चल आलो म्हणा आता काय. ए याडा फुपाटा, असं कोण वैरण तोडतं वय? आणि इकडे दे मला तोडून तेवढी. शंकर मी बी घेतो इकडं बरं का शंकर काढू. वैरण गोळा करायची. मामी वाट बघत असेल.